नमस्कार. श्री स्वामी समर्थ. घरामध्ये हे एक रोप लावल्याने दूर होईल आर्थिक तंगी. हिरवळ कोणाला आवडत नाही. जेव्हा एखादी व्यक्ती खेडेगावातून शहरामध्ये जाते तेव्हा त्याला या गोष्टींचा अभाव सर्वात जास्त जाणवतो. घरामध्ये शुद्ध वातावरण मिळावे म्हणून लोक घरामध्ये झाडे लावायला सुरुवात करतात. अनेक जण आपापल्या सोयीनुसार घरामध्ये झाडांची लागवड करतात. ज्यांची घरे मोठी आहेत ते बाहेरच्या बागेमध्ये रोपे लावतात. ज्यांना बागेमध्ये लावता येत नाही ते गच्चीवर लावतात. आणि जागा नसेल तर लोक घराच्या बाल्कनीमध्ये झाडे लावतात. काही लोक तर आपल्या घराचे सौंदर्य वाढवण्यासाठी ठिकठिकाणी झाडे लावतात. परंतु एक वनस्पती अशी देखील आहे जी इतर बाबतीत देखील आपल्यासाठी उपयुक्त ठरवू शकते. त्याचे नाव आहे आवळा. यामध्ये केवळ औषधी गुणधर्मच नाहीत तर वास्तुशास्त्रानुसार ते सौभाग्याचे प्रतीक मानले जाते. जर तुम्हाला तुमच्या घरामध्ये विविध प्रकारची झाडे लावण्याचा शौक असेल तर तुम्ही तुमच्या घरामध्ये आवळ्याचे झाड लावू शकता. आवळा वृक्षाचे हिंदू श्रद्धांमध्ये खूप महत्त्व आहे आणि ते सकारात्मक ऊर्जेचा एक स्रोत मानले जाते. असे मानले जाते की आवळ्याचे झाड घरामध्ये लावल्याने सर्व नकारात्मकता दूर होते आणि मानवी जग पूर्णपणे सकारात्मक प्रभावाखाली येते. या दिवशी आवळ्याच्या झाडाला खऱ्या मानाने पाणी अर्पण केल्यास फायदा होतो आणि घरातील आर्थिक समस्यांपासून मुक्ती मिळते. तर आवळ्यामध्ये भगवान विष्णूंचा वास असे देखील मानले जाते. परंतु एक गोष्ट तुम्ही अवश्य लक्षात ठेवा की कोणत्याही दिवशी तुमच्या घरात आवळ्याचे झाड तुम्ही लावू शकत नाही. असे केल्याने अनेक दुष्परिणाम तुम्हाला भोगावे लागू शकतात. त्यामुळे आवळ्याचे झाड आपल्या घरामध्ये गुरुवार आणि शुक्रवारीच तुम्हाला लावायचे आहे. याशिवाय अक्षय नवमीच्या दिवशी तुम्ही घरामध्ये आवळ्याचे झाड लावू शकता. तुम्ही ते उत्तर पूर्व दिशेला लावू शकता. त्याचे अनेक फायदे आपल्याला बघायला मिळतात. यामुळे व्यक्ती केवळ आर्थिकदृष्ट्या मजबूत होत नाही तर वैवाहिक जीवनामध्ये अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असेल तर त्याचे देखील तुम्हाला समाधान मिळते. आवळा शुभ असण्यासोबतच एक औषधी गुणांनी देखील भरलेला आहे. आवळा शुभ असण्यासोबतच अनेक औषधी गुणधर्मांनी सुद्धा भरलेला आहे. केसांच्या समस्या दूर करण्यासाठी आवळा गुणकारी आहे. कर्करोगाच्या उपचारासाठी देखील याचा उपयोग होतो. आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी व्हिटॅमिन आढळते. त्यामुळे व्यक्तीची रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि तो निरोगी होतो. याशिवाय डोळ्याची दृष्टी, जुलाब, उच्च रक्तदाब आणि व्रण यांसारख्या आजारांपासून मुक्ती मिळवण्यासाठी आवळ्याचा उपयोग होतो. तर आता आपण पाहूया की वास्तू आणि विविध आजार. आपल्या घरी वास्तुशास्त्राचे पालन केल्याने केवळ नफा मिळण्यास, समाजात मान सन्मान मिळण्यासच मदत होत नाही तर आपले आरोग्य राखण्यास देखील मदत होते. जर तुमचे घर वास्तू नियमानुसार बांधले गेले नाही तर रहिवाशांना जीवघेण्या आजारांचा सामना करावा लागू शकतो. वास्तुदोषांचा रहिवाशांच्या आरोग्यावर कसा परिणाम होतो ते आपण वास्तुशास्त्रानुसार पाहूया. ईशान्य भागामध्ये तुमच्याकडे शौचालय, सेप्टिक टाकी, स्वयंपाकघर, जड बांधकाम किंवा मोठे झाड असेल तर कुटुंबातील सर्वात मोठा मुलगा विविध आरोग्य समस्यांनी ग्रस्त होण्याची शक्यता असते. त्याची रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊ शकते. काही जणांच्या बाबतीत टीबी किंवा इतर कॅन्सर देखील होऊ शकतो असे वास्तुशास्त्र सांगते. दक्षिण पूर्व विभागातील वास्तुदोषामुळे लोकांना किडनीचे आजार होऊ शकतात. दक्षिण विभागामध्ये तळघर, पाण्याची टाकी, मुख्य दरवाजा किंवा कमी उंचीचे बांधकाम असल्यास महिलांना विविध आजार होऊ शकतात. उत्तर पश्चिम विभागातील वास्तुदोषामुळे घरातील कुटुंबातील सदस्यांना विविध संसर्गजन्य रोग आणि ऋतूबदलाचे आजार होऊ शकतात. घराच्या दक्षिण पश्चिम भागामध्ये काही वास्तुदोष असेल तर मालकाला हृदयरोगाचा त्रास होण्याची शक्यता असते. त्याचप्रमाणे ईशान्य आणि दक्षिण पश्चिम झोनमध्ये वास्तुदोष असल्यास यामुळे पक्षाघाताचा झटका किंवा ब्रेन हेमरेज होऊ शकतो. घरातील मुले देखील आजारी पडू शकतात आणि गरोदर स्त्रियांना गर्भधारणा झाल्यावर काही त्रास जाणवू शकतात. कधीही उत्तर दिशेकडे तोंड करून झोपू नका, कारण यामुळे पचनाच्या समस्या आणि डोकेदुखी, मानसिक आजार, अस्वस्थता, हृदयाची समस्या देखील होऊ शकतात. अभ्यास करताना किंवा काम करताना उत्तर किंवा पूर्व दिशेकडे तोंड करा, यामुळे स्मरणशक्ती चांगली राहते.
तुळस किंवा तुळशीची लागवड केल्याने घरातील शुद्ध हवा शुद्ध होते. रबर प्लांट, कॅक्टस, बोन्साय आणि इतर दुधाळ झाडे टाळा. यामुळे तुमचा आजार आणि तणाव वाढू शकतो. तुमच्या घराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये पायऱ्या किंवा शौचालय बांधू नका. यामुळे आरोग्याशी संबंधित समस्या उद्भवतात आणि मुलांच्या वाढीस अडथळा निर्माण होतो. नैऋत्य दिशेला मास्टर बेडरूम शारीरिक मानसिक स्थिरता देते. शयन कक्ष कधीही ईशान्य दिशेला बांधू नका, त्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. झोपताना नेहमी दक्षिण दिशेला डोके करून झोपावे. हे शांत आणि निरोगी जीवनशैलीला प्रोत्साहन देते. उत्तर दिशेला डोके करून झोपल्याने तणाव आणि वेदना होतात. गर्भवती महिलांनी ईशान्य दिशेला झोपणे टाळावे. स्टोरेज स्पेस असलेल्या बेडमुळे मेंदू आणि हृदयाशी संबंधित आजार होतात. तसेच लोखंडी पलंगावर झोपणे टाळा. साध्या लाकडी पलंगाची निवड करा. तुमचा पलंग आरशासमोर ठेवू नका, यामुळे वाईट स्वप्ने आरोग्य समस्या निर्माण होतात. तुमचा पलंग कधीही शौचालयाच्या भिंतीशी ठेवू नका, कारण यामुळे नकारात्मक ऊर्जा येते. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब अवश्य करा. नमस्कार.